नमस्कार भावांनो, बेसिक ट्रेडिंग सिरीजचा हा व्हिडिओ आहे. बेसिक नाहीये पण नॉलेज खूप यामध्ये इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि आजच्या कॉन्सेप्ट मध्ये थोडंसं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. मार्केटला नेमकं कसं कसं वर्क होतं, काय होतं हे थोडंसं ब्रीफ व्ह्यू देण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला शिकायचं जर असेल ना तर तुम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागेल. असं नाही की मध्ये झाला. पण मी एक ट्राय करेन तुम्हाला की बाहेरीतलं बाबा अनालिसिस सांगण्याचा प्रयत्न करेन, एक सायकोलॉजी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर सायकोलॉजी इम्पॉर्टंट आहे. मला ऑफिशियली असं बोलता येत नाहीये बाबांनो की हेच आहे मार्केटमध्ये, असं बोलता येत नाही. का माहितीये का, ते लाईव्ह बॅच मध्ये लोक ऍड झाले आहेत त्याच्यामुळे फक्त आणि फक्त. तरी पण मी प्रयत्न करतो, तुम्ही थोडंसं फोकस ना ऐका फक्त, ठीक आहे. चला चार्टवरती जायचं का, थोडं बारीक करूया माझं. ओके चला चार्टला बघा, आलो चार्टला. आता हा पहिली गोष्ट US 100ला बघा. आपण ट्रेड कुठं करतो तिथलं सांगणार, मी जिथं ट्रेड करतो तिथलं सांगणार, नाही तर उगं जेव्हा गोल्ड करा ट्रेड अजिबात नाही. चला कुठं जायचं, घरी जायचं का. किती मिनिट टाइम फ्रेम आहे, 5 मिनिटं. मी कुठली यूज करतो, 5 मिनिटं यूज करतो. आता अभ्यास करूया आपण, थोडासा अभ्यास करूया. अभ्यास काय असतो बघा. आता कालचं हे मार्केट आहे, ओके कालचं हे मार्केट आहे. लाईव्ह बॅच मध्ये सांगत काय होतं माहितीये का काल, हे बघा हा सपोर्ट आहे कुठला, हा सपोर्ट आहे. लाईव्ह मध्ये सांगत होतो का सपोर्ट आहे, तर सांगा बरं तुम्ही का सपोर्ट आहे. विचार करा फक्त मार्केटमध्ये हा सपोर्ट का आहे. तर गोष्ट सिंपल आहे ना, मार्केट इथून वरती गेलेलं आहे. आता अनालिसिस कसं करायचं बघा. मार्केट इथून वरती गेलेलं आहे, ओके एकदम सिंपल गोष्ट. समजलं, इथून मार्केट कुठे गेलं आहे, वरती गेलेलं आहे. समजलं का, समजलं असेल बरोबर का. सोप्पा डोक्यात काय विचार येतो की मार्केट वरती जाईल असा विचार येतो इथं, बरोबर का. मग मार्केटमध्ये काय होतं बघा, येतं इथं मार्केट. पहिली थोडं झूम करतो, दिसेल तुम्हाला. बघा याला बारीक करूया. अनालिसिस बघा बरं का भावांनो. आता बघा येतं मार्केट इथं. 18,000 सायकोलॉजिकल नंबर आहे, त्याला पण ड्रॉ करून घेऊया आपण वाटलंच तर. हे बघा सायकोलॉजिकल नंबर काय असतं माहिती आहे ना, की ज्या नंबरच्या शेवटी 2 शून्य आणि 3 शून्य आहेत त्यांना म्हणायचं सायकोलॉजिकल नंबर्स. मग इथं मार्केट त्याच्या खाली ओपन होतं आणि धाडशीने एकदम 2 कॅन्डल रेड मोठ्या मारतं. ही जी क्लोजिंग प्राइस आहे, क्लोजिंग प्राइस हिचं काय करतं, ब्रेकडाऊन करतं. अशा वेळेस एक रिटेलर थिंकिंग काय भावानो, की मार्केटमध्ये ब्रेकडाऊन झालाय, लोक सगळी सेल डायरेक्शनला जातील. ओके एकदम ही रिटेलर थिंकिंग आहे. मग लोक सेल करायला चालू करते, ती मार्केट लगेच वरच्या डायरेक्शनला जातं. त्यांचे स्टॉप लॉस वर अवेलेबल होतात, मार्केट वरच्या डायरेक्शनला जातं. परत एक कॉन्सेप्ट आता दुसरा काय तो माहिती आहे का, एक लय भारी कॉन्सेप्ट बघा फक्त. हा बघा ही ट्रेंड लाईन, ओके काय सांगितलं, ट्रायंगल पॅटर्न दिसतोय का, आता ट्रायंगल दिसतोय का तुम्हाला एक्झॅक्ट. हे बघा हा ट्रायंगल, असा हा ट्रायंगल, ओके हा ट्रायंगल. आता युट्यूबला काय शिकवलं आपल्या सगळ्यांना, की ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट झाला काय करायचं, बाय डायरेक्शनला जायचं. जसं लोक बाय डायरेक्शनला जातात, धडा 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 त्यांचं स्टॉप लॉस मार्केट खाली मारतं. ओके हा काय होता, ओके सपोर्ट होता. काय होता म्हणा माझ्या सपोर्ट. मग सपोर्टचा काय झाला, ब्रेकडाऊन झाला. आता एक सिंपल थिंकिंग सांगा, आला बाय डायरेक्शन तर लॉस झालाय आणि सपोर्टचा पण ब्रेकडाऊन झालाय. सगळ्या दोन्हीला माहितीये सेल डायरेक्शन, सेल सेल खाप खाप सेल 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 करायला चालू करते, धडा 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 त्यांचं स्टॉप लॉस मार्केट मारत जातं. मग ट्रेड कुठं पकडायचंय, तर भावानो हे ट्रेड पकडता येतात. ओके ऑब्झर्व करायला चालू करा, हे ट्रेड पकडता येतात. आणि काल पकडलेला पण आहे, टेलिग्रामला तुम्ही पाहिला असेल. आणि हा पण ट्रेड पकडलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा पण ट्रेड पकडलाय. फक्त मी इथं गायब झालो लगेच, या 3-4 कॅन्डीतच गायब होऊन गेलो होतो. कसं असतं स्कॅल्पिंग करायचे, ओले टेन्शन घ्यायचं नाही, छोटे छोटे ट्रेड पकडायचे. आपलं काय करायचं आहे, कसं असतं बघा, तुम्हाला एक गेम कळलेला नाही मार्केटचा. आय डोंट नो तुम्ही ऑब्झर्व करताय की नाही. आता बघा सायकोलॉजिकल कसं खेळतं मार्केट माहितीये का. इथे एक रेड कॅन्डल बघा, मी एंट्री कुठे घेतली बघा, इथं एंट्री घेतली सेल डायरेक्शनला. इथं ही जी रेड कॅन्डल आहे का, इथं एंट्री घेतली. मार्केट खाली गेलं गेलं गेलं, मी इथं बुक करून टाकलं. काय काय लोक काय करतात माहितीये का, उगं होल्ड करून बसते. मोठं मूवी आहे पाय, एकच कॅन्डल एवढी मोठी येते, एकच कॅन्डल एवढी मोठी येते. भीती वाटते, आयुष्यपत काय होतं आता मार्केट पुढे जाते नेमकं, एवढी मोठी कॅन्डल आली काय करेल काय करेल. आणि ती लोक सेलचा ट्रेड एक्झिट करते, तुम्हाला सांगतो सेलचा ट्रेड एक्झिट करते ती आणि बाय डायरेक्शन मध्ये बसते एवढी मोठी कॅन्डल बघून. का, तर ऑलरेडी ट्रेंड ह्याचा पण ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट झालाय. त्या लोकांच्या सायकोलॉजी सोबत मार्केट गेम करतं आणि कुठे जातं, खाली जातं. म्हणजे तुम्हाला आठवतंय का, आता ही जर ट्रेड बँक निफ्टीत असतात, एवढी मोठी कॅन्डल आली का ना ऑपोजिट डायरेक्शनला, डायरेक्ट प्रीमियम मध्ये स्पाइक येत होतं वरच्या, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन आपल्या आणि आपला लॉस होतो मार्केटमध्ये. त्याचं रिझन असतं. त्यामुळे काय करायचं, स्कॅल्पिंग करायचं आणि गायब होऊन जायचं. ओके आणि जास्त दम असेल तर मग होल्ड करू शकता, पण मग घाबरायचं नाही, मधल्या कॅन्डलला घाबरायचं नाहीये. ओके अजून आता बघा मागचा दिवस बघा, मी इंस्टाग्रामवरती म्हणलं होतं की मी अनालिसिस टाकेन 50 कमेंट आल्या तर ते 50 कमेंटवाला हा गेम टाकतो. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं अनालिसिस करूया. काय हो 18,000चा काय हो सायकोलॉजिकल नंबर. सायकोलॉजिकल नंबर पासून मार्केट काय करतंय, रेजिस्टन्स घेतंय, रेजिस्टन्स. आणि खाली बघा कसा आपलं काय शिकवलंय, लो वर लो झालंय, मार्केट कुठे जातं, डाऊन डायरेक्शनला जातं. सिंपल आहे गोष्ट. इथं बघा
ऑलरेडी हॅमर किंवा काय वरच्या साईडला म्हणल्यावर इन्व्हर्टेड हॅमर म्हणते ती बघा, काय तर असं इन्व्हर्टेड हॅमर म्हणते ती, आणि तिथून खाली आलं मार्केट. ओके, मग असं लोवरचं फॉर्मेशन झाल्यावर इथं क्लोजिंगचा सपोर्ट दिसत नाही लोकांना. मग मी इथं बाय केला, तुम्हाला सांगतो इथं बाय केलाय, या कॅन्डलला बाय केला, इथं गायब झालो, इथं गायब झालो, तुम्हाला सांगतो, खोटं बोलत नाही. असं नाही बाबा लय मोठे मूव कॅप्चर केले, अजिबात नाही. इथून एवढा मूव कॅप्चर करा, मला जेवढं फिक्स माहिती आहे ना मी तेवढे मूव 100% कॅप्चर करतो मार्केटमध्ये. ओके, त्याच्यानंतर इथून सेल डायरेक्शनला ट्रेड घेता येत होता, पण हा रेजिस्टन्स होता मार्केटचा. हा रेजिस्टन्स असल्यामुळे मी म्हणलं बाबा रेजिस्टन्स लेवल आहे, आपल्याला काय ट्रेड घ्यायला नको, म्हणून हा ट्रेड घेतलेला नव्हता मी. एकदम सिंपल कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितलाय. नंतर एम पॅटर्नचा कॉन्सेप्ट सांगितला, डब्ल्यू पॅटर्नचा कॉन्सेप्ट सांगितला. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये, की बाबा लोकांची रिटेलर थिंकिंग लक्षात ठेवा. हे असं झालं बघा, एम पॅटर्न झाला आणि वर्क पण झाला बघा इथं एम पॅटर्न. पण इथं लोक मी काय सांगतो 100% तुम्हाला सांगतो, इथं लोक कोण सुद्धा एम पॅटर्नला सेल करत नसते. का? कारण सांगतोय बघा, ट्रेंड लाईन दाखवतो तुम्हाला, दिसतंय का? या ट्रेंड लाईन नुसार लोक काय करते, तिथं बाय करते. नॉर्मल लोक काय करते बघा, इथं वर गेले ना आता पण वर जाईल, अजिबात वर फिर काय जात नसते. तिथं लोकांना मार्केट ट्रॅप करतं आणि ट्रेंड लाईनचा खापशीनं ब्रेकआउट करून देतं. ओके, एकदम सिंपल आणि तुम्हाला सोपी स्ट्रॅटेजी नाही बरं का, सायकोलॉजी सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण भावानो, तुम्ही थोडंसं स्वतःचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आता जसं बघा, सारखं रिफ्रेश होतंय बघा, इथं बघा मी ऑलरेडी सायकोलॉजिकल नंबर प्रत्येक व्हिडिओ तेच करतो. दिसला का 18 सायकोलॉजिकल नंबर. इथं काय सपोर्ट आहे मार्केटचा बघा. मार्केट काय करतंय, ब्रेकआउट देऊन वरच्या डायरेक्शनमध्ये थांबलेलं आहे, सस्टेन केलं आहे. काय वाटतंय, सस्टेन केलं याचा अर्थ ब्रेकआउटमध्ये मार्केट आता ब्रेकआउट झालं लेवर जातंय असं वाटतं सगळ्यांना. जसं वाटायला चालू होतं मार्केट पहिली कॅन्डल ग्रीन बनवतं, सगळे लोक बाय करायला चालू करते, चला असं स्ट्रक्चर झालंय, चला वर जातंय मार्केट. काय वर फिर जात नसते मार्केट तिथून खाली आलं बघा. सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल आल्या बघा, दिसते का तुम्हाला? ह्या सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल आलेल्या आहेत आणि जशा ग्रीन कॅन्डल आल्या मार्केटने त्यासनी किती घाण हाकलून दिलेलं आहे बघा. फक्त दिसतंय का, हाकलून दिलं. आता परत लोकांच्या डोक्यात विचार बघा, नॉर्मल लोकांच्या थिंकिंगचे एकदम ऑपोजिट ट्रेड करायला चालू करायचं. ब्रेकआउट झालाय, ब्रेकडाऊन झालाय आणि रिटेस्ट झाले मार्केट. चला आता मार्केट थांबत नाही, सेल डायरेक्शन. ती लोक सेल करायला चालू करतात, मार्केट खाट त्यांचं स्टॉप लॉस मारत जातं. त्याचा अभ्यास करायला चालू करा. ओके, एवढा सोपा साधा सिंपल कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय डोंट नो तुम्हाला किती समजला, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला किती समजलेला आहे. आणि त्या प्रीमियम ग्रुपला ऍड व्हा, फ्री आहे, काय सुद्धा कॉस्टिंग नाहीये. अकाउंट ओपन करायचं, मला आयडी पाठवायचा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ओके, सिंपल कॉन्सेप्ट आहे, अभ्यास करा. कुठेही फालतू फ्रॉड सिग्नल्स या गोष्टींमध्ये अडकू नका दादांनो, पैसे वेस्ट करू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काय व्हिडिओ पाहिजेत मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, बाय.